into दातांची कीड एका रात्रीत होईल नष्ट, करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, दात किडणे ही सर्वसामान्य बाब आहे. जेवणानंतर आणि विशेष करून रात्रीच्या जेवणानंतर दातांना चिकटून राहिलेले अन्नकण यासाठी कारणीभूत असतात. अगदी दररोज ब्रश करून देखील अनेकांच्या दातांना लागलेली कीड काही केले जात नाही. पण आजचा हा सोपा घरगुती उपाय फक्त एक वेळ जरी केला तरी तुमच्या दातांची कीड कायमस्वरूपी नष्ट होईल. याशिवाय दातांच्या वेदना देखील नष्ट होतील. कारण आजचा हा घरगुती उपाय फार पूर्वीपासून केला जात आहे. आपल्या आजी आजोबांच्या काळात आजच्यासारखे ब्रश किंवा टूथपेस्ट नव्हत्या, तरीही अगदी म्हातारपणापर्यंत त्यांचे दात सुरक्षित आणि मजबूत राहायचे. याचे कारण म्हणजे असे सोपे घरगुती उपाय. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. दातदुखी आणि दातांची कीड घालवणारा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे लवंग. दातांची कीड आणि वेदना नष्ट करण्यासाठी लवंगांमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म उपयुक्त असतात. जेवणानंतर एक लवंग हळूहळू चावून जरी खाल्ली तरी सहजासहजी दात किडत नाहीत. आपल्या उपायासाठी साधारण 4 ते 5 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा घेताना त्या लवंगा फुले असतील अशाच वापरायच्या आहेत आणि त्यांची बारीक अशी पावडर बनवायची आहे. ती आपल्याला अशा प्रकारे मिळेल. या पावडरपैकी फक्त 1 चिमटी एवढी पावडर किडलेल्या किंवा दुखणाऱ्या दातावर किंवा दाढेवर ठेवून दाताखाली दाबायची आहे. फक्त 5 मिनिटांसाठीच ही लवंग पावडर त्या ठिकाणी ठेवायची आहे. या दरम्यान तोंडात साचलेली लाळ तोंडातच एकदम गोळा करून ठेवून 5 मिनिटांनी ती थुंकून टाकायची आहे. यानंतरचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे मोहरीचे तेल. मोहरीच्या तेलाच्या वापराने दातावरील एनॅमलचे होणारे नुकसान टाळता येते. आपण साधारण 1 चमचा एवढे मोहरीचे तेल घ्यायचे आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे तुरटी. दातांची कीड मारण्यासाठी तुरटीचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आपण तुरटीची पावडर बनवून घ्यायची आहे. या पावडरपैकी अर्धा ते 1 चमचा एवढी पावडर आपल्या उपायासाठी घ्यायची आहे आणि हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो, तुरटी आणि मोहरीचे तेल कोणत्याही किराणा दुकानात सहजपणे विकत मिळते. दातांच्या अशा दुखण्यावर महागडे औषधोपचार करण्यापेक्षा असे सोपे घरगुती उपाय फार उपयुक्त ठरतात. हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला रेग्युलर टूथब्रश घेऊन त्यामधील काही पेस्ट त्यावर घ्यायची आहे आणि याने दंतमंजन करायचे आहे. 1 ते 2 मिनिटे दात घासल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरून तोंड धुवायचे आहे. हा उपाय शक्यतो झोपण्यापूर्वी करायचा. दातांच्या वेदना या उपायाने अवघ्या 5 मिनिटातच बंद होतात. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.